शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या झाल्याचं आता समोर आलंय। कारच्या डिकीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह आढळून आलाय। गुजरातमधल्या बंद पडलेल्या एका खाणीमध्ये अशोक धोडी यांची कार आणि मृतदेह सापडला। सख्ख्या भावानंच धोडींचा काटा काढल्याचा पोलिसांना संशय आहे। दारूच्या तस्करीला धोडींनी विरोध केला, त्यामुळे भावानंच भावाचा काटा काढला असण्याची शक्यता आहे। पालघरचे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत अशोक धोडी, ज्यांचा मृतदेह सापडलाय। गेल्या अनेक दिवसापासून ते बेपत्ता होते। धोडींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम आज मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये होणार आहे। आणखी काही तपशील या घटनेसंदर्भातले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 19 जानेवारीला घरगुती कामासाठी धोडी मीरा रोडला गेले। 20 जानेवारीला घरी येणार असल्याचं फोनवरून त्यांनी सांगितलं। मात्र 20 जानेवारीला अशोक धोडी घरी परतलेच नाहीत। शोधाशोध सुरू झाल्यानंतर बोरी गावात सीसीटीव्हीमध्ये त्यांची कार दिसली। 4 आरोपींना या प्रकरणात अटक केली, त्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली। वेवजीच्या डोंगरात खून केला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी परराज्यात नेलं असं त्यांनी सांगितलं। गुजरातमधल्या बंद खाणीतील पाण्यामध्ये त्यांची कार दिसली। कार बाहेर काढल्यानंतर कारच्या डिकीत धोडींचा मृतदेह आढळला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याकडून। जितेंद्र, धोडींच्या कुटुंबियांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? कारण पोलिसांना थेट त्यांच्या भावावरच संशय आहे हत्येसंदर्भात। नक्कीच अविनाश धोडी जो आहे तो एक दारू माफिया होता आणि अनेक वेळा अशोक धोडी यांनी पोलिसांना त्याचबरोबर एक्साइज डिपार्टमेंटला अनेक वेळा त्याच्या बाबत तक्रारी देखील केल्या होत्या आणि यातूनच त्यांनी अशोक धोडी यांच्या हत्या केल्याची माहिती जी आहे त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात येते। अनेक वेळा अविनाश धोडी यांनी कट रचून त्यांना मारण्याचा प्रयत्न देखील केला होता। मात्र 20 जानेवारी रोजी जो कट रचण्यात आला, या कट मध्ये त्यांनी हा कट त्यांनी दुष्यंत स्टाईलने यशस्वी केलेला आहे आणि यातच त्यांची हत्या देखील केलेली आहे। सध्या अविनाश धोडी जो आहे तो फरार असून त्याचा शोध जो आहे तो पोलिसांमार्फत सुरू करण्यात आलेला आहे। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।